दिसते ना माझी हो स्क्रीन? स्क्रीन दिसते. इथे गेलंय. अच्छा एक्स्ट्रॅक्ट केलं ना ते. हा ठीक आहे. हे कॉपी कर आता. हे बॅक जाय एकदा. हा कॉपी कर फ्लटर. हे वाला ना? हा कॉपी कर. हा सी मध्ये जा. इथे SRC म्हणून एक फोल्डर बनव. स्मॉल मध्ये सगळं SRC जा. याच्यामध्ये पेस्ट कर इथं. जा फ्लटर मध्ये जा. बीन. ओके. वरती जा. इथे बघ आपल्या हे मध्ये बघ पाथ कॉपी करायचा. ठीक आहे. कॉपी गेला. कर. ओके. एन्व्हायरमेंट मध्ये जा. ठीक आहे. इथं पाथ मध्ये सेट कर. केलं. VS कोड केलं इन्स्टॉल? येस. ओके. जा VS कोड मध्ये. ठीक आहे. इथे ते 1 2 3 4 5 नंबरचा ऑप्शन आहे बघ. एक मिनिट थांब. एक मिनिट. 5th नंबरचं आपलं लिस्ट आहे. त्यानंतर मायक्रोस्कोप आहे. लाईक दॅट. ते सगळे जे ऑप्शन आहे ना खाली. हा बरोबर. त्याच्या जा खाली 5th नंबरचा ऑप्शन आहे एक्सटेन्शन. ओके. फ्लटर डाउनलोडेड आहे. फ्लटर आणि डार्ट दोन्ही पण आहे. हो. अच्छा. फ्लटर ब्लॉक. फ्लटर ब्लॉक पण करायचंय का? हो. कोणचं? ठीक आहे. जाऊ दे. याला गरज नाही. के काढून टाकतो एक ब्लॉक. हा कर इन्स्टॉल. ओके. अजून बस 1 मिनिट. आणि डार्ट पण केलेलं आहे. ठीक आहे. चालेल. ओके. 1 मिनिट. मी झिप फाईल लिह करतोय. ओके.
हॅलो. बोल ना. हा, एक मिनिट. हा. वैभव. हॅलो. आवाज येतो ना? हो येतोय. झिल कोणाला सेंड करतो? कसं सेंड करतो म्हणजे ते सांग. मेल थ्रू की? व्हॉट्सअपवर सेंड करतो मी. ठीक आहे, टाक मला, टाकून द्या. ठीक आहे. एनिडेक्स इन्स्टॉल केलंय का? हो. डाउनलोड करायचंय. हो, डाउनलोड कर. कुठे करू? कुठे पण कर डाउनलोड मध्ये. म्हणजे तुझं जे फोल्डर असतं ना, जिथं प्रोजेक्ट वगैरे असेल तिथे डाउनलोड केलं तर. ठीक आहे, असू द्या. एक्स्ट्रॅक्ट करा फक्त त्याला. नवीन प्रोजेक्ट करूनच करायचं आपल्याला. एक्स्ट्रॅक्ट करून ठेवा. एक्स्ट्रॅक्ट केलं. केलंय.
आला असेल पण खाली हा हा ठीक आहे. व्ही एस कोड ओपन करा. तो काही नव्हतं. त्याच्यातून का? नाही नाही नाही, असं न्यू क्रिएट करा. न्यू तुमचं प्रोजेक्ट क्रिएट करा फ्लटरमध्ये. एनिडेक्स इन्स्टॉल केलंय का? हो केलंय ना. हा, मला त्याची आय डी पाठवा. हे दिसते का? हा दिसते. हा. सिक्स सेवन झिरो. एक्सेप्ट. ऑडिओचं बंद कर ना. माईक आहे बघ इथून का? 4 नंबर. हां बस. पाथ कुठला टाकायचं हेच टाकू का? फोल्डरचा पाथ कोणता ठेवायचा ते सांगा आधी. SRC होता ना तो, तुम्ही तिला तो नाही करायचा नाही आहे नाही, ते upload. ते इन्स्टॉलेशन वगैरेचं होतं. आता तुझा प्रोजेक्ट ऍक्च्युअल प्रोजेक्ट कुठे ठेवायचा ते सांग. इथंच ठेवून एक फोल्डर क्रिएट करून घेता. ठीक आहे. ठीक आहे, फोल्डर क्रिएट करायची गरज नाही. ठीक आहे. नाव हेच ठेवायचं आहे ना? हो. तुम्ही तिकडून हँडल करून नका ना, कारण की मध्ये नाही करता येत. काय करायचंय? नाही माऊस नको आलो फक्त असं तुमचं. हो.
तुम्ही तिकडून हँडल करताय का काय? नाही नाही, मी काहीच करत नाही. हॅलो, नाही, काहीच करत नाही नाही. नाही नाही नाही. ऍक्सेस होत नाही तिकडून काय? इंटरनेट स्पीड काय? काय करायचं आहे हे पूर्ण वैभव पूर्ण फोल्डर स्ट्रक्चर मूव्ह करायचं ना आपल्याला. लिप फोल्डर कॉपी. काय 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 लिप फोल्डर कॉपी करायचं आहे आपल्याला. फक्त लीव करायचं असं. हा, ठीक आहे, पणच होत नाही म्हणते. एक म्हणजे पूर्ण फोल्डर हे करू ना, मग डायरेक्ट मूव्ह करायचं ना आपलं. डायरेक्ट काय करू, लीव. ठीक आहे. एक मिनिट थांब रोहित, हा, एक मिनिट याच्यामध्ये जाय. जो तुला झिप केलेली आहे ना, ते ओपन कर. झिप केलेलं आहे. हा, यामधनं आहे ना, हे बाय लिव्ह फोल्डर बघ. नाही नाही, आता जी दिली तुला ती, हा ही नाही. कंप्लेंट मेन ऍप. हे वाला कंप्लेंट ना? मेन ऍप, हा ओके. यात लिव्ह फोल्डर बघ हे. ते कॉपी कर, बॅक जा. ऍक्सेप्ट करू का परत? परत आली रिक्वेस्ट. ते ऍक्सेप्ट दे. हा, एक्सेप्ट कर. थांब आता एक मिनिट. होतंय का तिकडून? वैभव बघ आता होतंय का? हॅलो हॅलो, नाही, वेटिंग आवाज मेसेज. आ रही? बरं ठीक आहे, एक मिनिट थांब. ऐक रोहित, लिव्ह हा, फोल्डर कॉपी कर. हाँ स्क्रीन दिसते ना तुला हो गया. वैभव? हो, होतंय वाटतं तिकडून. नाही, नाही होते. बहुत गर्मी आ रही है. बरं बरं ठीक आहे, ठीक आहे, स्क्रीन मग दिसते ना मला वैभव? सांगा, मी करतो नाही का. काय कॉपी हा, करू का दिसते, हा, दिसते. कॉपी कर तू. नंतर? तुमको है ना चाबी VS कोड मध्ये जा. ठीक आहे, चालेल. हा, आलो. वहाँ पे मेरा थोड़ा गैरेज है तो वो भी निकालना पड़ेगा. कुठे जाऊ आता? फोल्डर मध्ये जा तुमचं. काय 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 एक मिनिट. ये अभी वो थर्ड पार्टी प्रोजेक्ट का कर रहा हूँ इंस्टॉलेशन. लिपच्या इथं हे पुश डिलीट. करा तुम्ही. हे डिलीट करू का? मेन डॉट डॉट काय काय हे जे फोल्डर आपण तिथं बनवलंय कंप्लेंट ऍपचं, हा हा, हा तिथं जा आणि त्याच्यामध्ये त्याचं लिपचं फोल्डर डिलीट करून आता जे कॉपी केलेले आहे ते पेस्ट कर. हे डिलीट हे करून नाही, हे हे नाही, हे वालं नाही, हे 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 नाही. वालं हे वालं हा, हे वाल्यामध्ये. हा, डिलीट करून इथे कॉपी आणि पेस्ट तिथे करू का? इथं हा पेस्ट करते. पेस्ट करून होतं ना इथं? होता नाही तर मग डायरेक्ट तिथं. हा बघ, झालंय झालंय. हा झालं. ठीक आहे. पण मग ते चुकीच्या ठिकाणी झालंय माझ्यामध्ये. बरं ठीक आहे, एक मिनिट. मग कुठं करायचं इथं? कंप्लेंट मेन ऍप आहे बघ, हा त्याच्यामध्ये झालं पाहिजे डायरेक्ट. त्याच्यावरती जा, वरती वरती जा आधी डायरेक्ट. ते जे मेन्यू दिसतंय ना तिथं, नाही नाही तिथं नाही, तिथं फक्त राईट क्लिक कर. हा, इथं का? हेच येते का? बरं एक कर, फोल्डर मध्ये जा, आपल्या फोल्डर थ्रू जा. असं नसेल होत तर. नाही नाही नाही, इथं नाही. तू जर ते फोल्डर बनवलंय कॉलेज, हे फोल्डर कुठं बनवलंय ते चेक कर. हे वेगळं फोल्डर आहे ना, आम्ही झिप दिलेली वेगळे. अरे एक सेकंड एक सेकंड. रोहित तिकडे ना रेडमीच्या खाली क्लिक कर रोहित. रेडमीच्या खाली, हा लास्ट खाली, हा कर तिथं पेस्ट. कंट्रोल भी कर. आलं. हा झालं. तेच ठीक आहे. ओके. ओके, थांब आता एक मिनिट. टॉप स्पेक ओपन करा ते दुसरं वाला. लास्ट वाली लास्ट सेकंड फाईल ती ओपन कर. थांब एक आणि मिनिट. जी पाठवली ना ती एक ओपन करा एका साईडला. कोणची? ही वाली? नाही नाही नाही, नाही नाही मी नाही, जी याच्यात बघ. पाठवली झिप फाईल मध्ये ती वाली. याच्यात बघ, हा या बाई इथं बघ, लास्ट सेकंड याची पण, याची लास्ट सेकंड. ही नाही, त्याच्या त्याची शेजारी. सेकंड. हा करो. व्हीएस कोड मध्ये ओपन करू का? हा, हो. रन पूर्ण ऍप बघ. डॉट गेट.
नाही नाही काहीच नको करू. YML द्या फक्त, ती लास्ट सेकंड ओपन करायची. कॉफी करे. हे सगळं कॉपी करू का? वैभव डिपेंडन्सीज घ्यायचं आहे, कसं करायचं? हा डिपेंडेन्सीज फक्त. ठीक आहे. हे बाई डिपेंडन्सी नाव दिसतंय का तुला? हा इथून हा, कर खालीपर्यंत जा. सांगतो तसं कर. इथेपर्यंत. हे फ्लटर ऍसेट त्याच्या खालीपर्यंत जा. फ्लटर वगैरे हे सगळं दिसतंय ना तुला? हा ऍसेट वगैरे हा द्या खाली. इथपर्यंत हा ठीक आहे. कॉपी करो करू. कॉफी. हो कर कॉफी. हा आणि याच्यात येऊ का? याच्यात आलो आता. हा इकडचं, हा याच्या डिपेंडन्सी बघ. याची डिपेंडन्सी बघ खाली आहे. इथं हा हा त्या डिपेंडन्सी सिलेक्ट कर, डायरेक्ट सिलेक्ट कर. वरतून वरतून वरतून. हा ये तिथे इथं का? डिपेंडन्सी आपल्या खालचा पूर्ण कोड डिलीटच करायचा आहे आणि त्या ठिकाणी हे पेस्ट करायचं जे कॉपी केलेलं आहे. त्याच्यामुळे हे हे का? डिपेंडन्सी वरती डिपेंडन्सी पण राहिली, ती पण सिलेक्ट झाली पाहिजे. कर एक. ही पण सेट झाली पाहिजे असं. हा ते पण सिलेक्ट कर. हा डायरेक्ट काढून टाकू का? हा डायरेक्ट पेस्ट कर आता फक्त. ठीक आहे. सेव्ह कर 1 मिनिट. हो गया. झालं. आणि जसं लिपचं फोल्डर कॉपी केलंय ना, तसंच ऍसेटचं पण फोल्डर कॉपी करा. त्या फोल्डर याच्यातून का? हा हे हा वाला का? ऍसेट म्हणून. हा केलं. इथं पेस्ट करू. हो केलं. हे एक काम करा, फायरबेस ओपन करा तुमचं क्रोम मध्ये. इथे का? हा गो टू कन्सोल. क्रिएट न्यू प्रोजेक्ट. नाव त्या प्रोजेक्टचं. स्पेस नकोय, अंडरस्कोर टाक. ओनली नाही घेतलं का? नाही येत. ठीक आहे चाल. ठीक स्पेस टाकू नको. ठीक राहू दे, काय अडचण नाही. स्पेस ठेवा फक्त. ठेव, काय प्रॉब्लेम नाही. ओके कंटिन्यू. कंटिन्यू. आता कंटिन्यू. अकाउंट डिफॉल्ट. हा ते वाला सिलेक्ट करा. हे हा नक्की ना? हो हो ते अनालिटिक्स आहे, त्याचं काय घेणं देणं ओके. नाही एवढं. क्रिएट प्रोजेक्ट. हा चालेल. कंटिन्यू. आलो. केलं का? अँड्रॉइड सिलेक्ट करा. इथं हो. ओके. तर एक काम करा, नाही एक काम करा, कॅन्सल करायला कॅन्सल करा. बिल्ड मध्ये जा. बिल्ड ऑथेंटिकेशन. गेट स्टार्टेड. ईमेल आणि पासवर्ड नेटिव्ह प्रोव्हायडर एनेबल करा दोन्हीला. सेव्ह. सेव्ह. हो आता ठीक आहे. बिल्ड मध्ये परत जावा. फायर स्टोरेज म्हणून काहीतरी असेल. बिल्ड फायर स्टोर डेटाबेस. क्रिएट डेटाबेस. नेक्स्ट.
टेस्ट मोड. करू क्रिएट. हो. रूल्स मध्ये जावं आता. एकच मिनिट. मॅच डॉक्युमेंट्स. इफच्या नंतर जे आहे ना रिक्वेस्ट डॉट टाइम खाली ते का? 16 हा हा लाईन हा. ते रिमूव्ह करा सगळं इफच्या पुढचं आणि फक्त ट्रू टाका त्याला. ट्रू कॉमा आहे सेमिकोलॉन पब्लिश. ठीक आहे. आता परत बिल्ड मध्ये स्टोरेज गेट स्टार्टेड टेस्ट मोड. नेक्स्ट. हां डन. रूल्स मध्ये जावा परत. ठीक आहे काय इशू नाही. एक मिनिट 2024 28च्या जागी 9 करा. 9 फक्त 9 पब्लिश. ठीक आहे. फायरबेसचं झालंय सगळं. ह्याच्यात मी फक्त बेसिक सांगतो तुम्हाला काय आहे. ऑथेंटिकेशन जे एनेबल केलंय आपलं जे युजर क्रेडेन्शियल असतं लॉग इन करायचं साइन अप करायचं तर ते गोष्ट तिथं सगळं स्टोअर होतं युजर्सचे डिटेल्स काय असेल इथं. ओके. इथं का? हां इथं येणार ना? हां इथं ऑटोमॅटिक जेव्हा तुम्ही रजिस्टर करता इथं ऑटोमॅटिक सगळे हा, हा. डिटेल्स ॲड होतात. ओके. साइन इन मेथडमध्ये आपण फक्त ईमेल पासवर्ड ठेवलंय. ओके. त्याच्यानंतर फायरस्टोर डेटाबेस म्हणजे ते म्हणजे नो एसक्यूएल डेटाबेस आहे ओके. जिकडं आपण सगळं डेटा स्टोअर करतो. सगळं डेटा येते ओके. एक कलेक्शन टाईप मध्ये स्टोअर करतो आपण. हम्म. त्याच्यानंतर स्टोरेज बेसिकली आपलं इमेजेस स्टोअर करायसाठी जे ओके. आपण पॉट होल ते सगळे गोष्ट ठीक. इमेजेस आहेत ते इथं स्टोअर करून ते आपण गेट करतो तिकडं ठीक. फायर स्टोअर डेटाबेसमध्ये. ओके. तर हे सगळं फायर बेसचं होतं. हां. VS कोडला आहे आता. टर्मिनल ओपन करा. चल एकदा. वरती टर्मिनलचं ऑप्शन आहे न्यू टर्मिनल. फ्लटर क्लीन करा. करू? हां आता फ्लटर पब गेट करायचं. पब गेटची स्पेलिंग. EU हां स्पेस गेट आणि पब मध्ये स्पेस. ओके. आणि आता एंटर. झालं. ठीक आहे. अजून एक कमांड आहे मी शेअर करू शकतो.
मीटवर शेअर केली बघा. कशावर? मीटवर हे का? हा, अख्खी कॉपी कर. करू एंटर. हा, ही कमांड काय यूज करतो आपण? आता जे पहिलं आहे कमांड फ्लटर क्लीन, हा. त्याचा पण काय एरर आला, काय इश्यू आला तर फ्लटर क्लीन करतो आपण. त्याच्यानंतर फ्लटर पब गेट म्हणजे जे पण आपण पब YAML मध्ये डिपेंडन्सी ॲड केले, Dependency. जर तुम्ही नवीन डिपेंडन्सी ॲड केले तर त्यावेळेस आपण पब गेट घेतो. मग ते सगळं म्हणजे सगळं डेटा गेट होतं आणि काही इश्यू येत नाहीत त्यानंतर. आणि हे जे शेवटवालं मी ते पाठवलंय, हा. तर ते वालं ऑटो राऊटसाठी, म्हणजे आपण इथं ऑटो राऊट यूज करतो त्याचं काय म्हणतात त्याला, बिल्ड कॉन्फिग क्लीन करायसाठी. हे बिल्ड रनर आहे ते सगळं. झालं. नोट.js इन्स्टॉल केलंय का? Node.js असेल मे बी, ते नव्हतं सांगितलं. चेक करावं लागेल, टर्मिनल वरनं करता येईल ना? हां, काय आहे चेक नोड करण्यासाठी? स्पेस नाही JS नका, स्पेस वर्जन /वर्जन एंटर आहे ना. आहे. NPM पण टाकून बघा, NPM /वर्जन. आहे ना. ठीक आहे, चालेल. टर्मिनलमध्ये आता कमांड कुठली आहे? npm install -g स्पेस फायरबेस डॅश स्पेस नाही आहे, डॅश टूल्स. हा आला डॅश ना. हां, स्पेस नाही आहे त्याला, मध्ये स्पेस नाही आहे. इथं का? हां, हा. फायरबेस, ठीक आहे, एंटर दाबा. आता जे पण नोडचे मॉड्यूल्स आहेत ते ह्याच्यातून इन्स्टॉल करतो, फायरबेसचं जे आहे. म्हणजे आपल्याला मॅन्युअली काय गुगल सर्व्हिसेसचे हे गोष्ट ॲड करायची गरज नाही पडत. ईशान, हा बोल ना. समजतंय ना? हा समजते. लक्षात ठेवा का सगळं? हो. हा. नोट डाऊन करून घ्या रे काही पॉइंट्स. ईशान, तू नोट डाऊन करशील का मी करतो? कारण मी सायमल्टेनियस दोन्ही नाही करू शकत. हॅलो. हा बोल ना. आपलं स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे ना? हा चालू आहे ना, त्यांनी केली वाटतं. केली ना तुम्ही? हा चालू आहे. ओके. तुम्ही शेअर जे केले ना, मी फुल स्टडी करून घेईल त्याचा व्हिडिओ वापस चेक करून. ओके. ठीक आहे, झालं हे. हा. त्याच्यानंतर अजून एक कमांड आहे, डार्ट पब स्पेस स्पेस आहे, स्पेस ग्लोबल ग्लोबल स्पेस फ्लटर फायर स्पेस नाही आहे, स्पेस त्यानंतर स्पेस नाही, अंडरस्कोर आहे, स्पेस नाही, CLI. हां, एंटर. कुड नॉट फाइंड सब कमांड नेम. फ्लटर फायरच्या आधी ऍक्टिव्हेट होते. फ्लटर फायरच्या आधी काय होतं? ऍक्टिव्हेट. फ्लटर फायर बरोबर आहे का आता? हो.
झालं. ठीक आहे. फ्लटर लॉग इन टाकून बघा कमांड आता ती रन होते का. करू? फ्लटर नाही सॉरी फायरबेस लॉग इन. फायरबेस लॉग इन नाही होते ना. फायरबेस यू कॅनॉट बी. ते टर्मिनलची एरर आहे. स्क्रिप्ट इनेबल नसेल तर स्क्रिप्ट फोल्डर मध्ये जाऊन स्क्रिप्ट टर्मिनल ओपन करून बघ PowerShell ना. ओपन करा. PowerShell रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करा त्याला. ओपन केलं नंतर एस कॅपिटल सेट डॅश एक्झिक्युशन ई कॅपिटल डॅश 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 एक्झिक्युशन स्पेस नाही पॉलिसी पॉलिसी का? पी कॅपिटल स्पेस त्यानंतर स्पेस रिमोट साइंड. आर कॅपिटल आहे का? हां आर कॅपिटल. साइन का? हां एस कॅपिटल ईडी. ईडी. हां हा. एंटर. वाय कॅपिटल. झालं. ठीक आहे. क्लोज करा. VS कोड पण क्लोज करून परत स्टार्ट करा. हां ओपन करा. हे वाला क्लोज करू ना? हां हे वाला close. VS कोड. हां ते पण क्लोज करू. आलं. आता हे कुठलं वाला ओपन आहे ते एकदा चेक करा. तेच वाला आहे ना आपण ज्याच्यात हे करू होतं. तेच आहे नाही? एकदा क्रॉस चेक हो करून घ्या. तेच आहे तेच आहे. येस. एरर तेच येतं आहे काही बघ. एरर येत आहे काय? लेफ्ट साईडला एरर येतात म्हणजे हे नाही बहुतेक. एकदा फाईलमध्ये जाऊ. फाईलमध्ये इथल्या फाईलमध्ये ओपन फोल्डर. हे का? ओपन याच्यातच केलं होतं ना आपण? सिलेक्ट फोल्डर. तेच आहे ना. एरर कसं काय येतं? माझ्या मते सगळ्या कमेंट तू आहे ना दुसऱ्या साईडला हे केलंय कदाचित तरी तसंच झालंय. नोड मॉड्यूलचं पण नाही ऍड झालेलं याच्यात. मग जुनं याच्यात केलं बहुतेक तुम्ही. याच्यात परत करावं लागेल. हां फ्लटर क्लीन करा. हा. पबगेट फ्लटर पबगेट. फ्लटर पबगेट. जस्ट आहे ना फक्त कीबोर्डचा जो वरचा एरो आहे ना ते नी चेक करत राहा कमांड लगेच सिरियल वाईज कमांड येतील पाय. पब आणि गेटच्या मध्ये स्पेस आहे. आणि आता ठीक आहे. आता ते ही वाली का? नाही नाही त्याच्या कर आधीची. हां ही वाली. ही वाली? ही वाली हां का? हो हो करू एंटर? हां. त्याच्यानंतर आपलं ही आहे NPM इन्स्टॉलची. ओके एक मिनिट एवढं होतं.
ही वाली ना? हा आता ती डार्ट पब ऍक्टिव्हेट ही वाली. ही वाली? हो कधी ग्लोबल वाली? नाही ही नाही चुकीची होती ना? ऍक्टिव्हेट. हा ही वाली. हा झाली. त्याच्यानंतर आपली ही वाली फ्लटर लॉग इन ती आता ट्राय करून बघा. नाही फ्लटर नाही, फायरबेस लॉग इन. येस करा. कुठल्या अकाउंटने आता केलं तर त्याच अकाउंटने करा. आता याच्याने केलंय. कंटिन्यू. हॅलो बॅक आहे आता VS कोडला. लॉग इन झालं. त्याच्यानंतर फ्लटर फायर स्पेस नाही आहे. स्पेस नाही. फ्लटर फायर कॉन्फिगर स्पेस. हा करू एंटर. हो काय ते आता आपल्या फाईल एक्सप्लोरर मध्ये जा. दिस PC मध्ये एक मिनिट. दिस PC इथंच का? नाही दिस PC C ड्राईव्ह मध्ये युजर्स पब्लिक नाही थांबा एक मिनिट बॅक रोहित. हा त्याच्यानंतर ऍप डेटा म्हणून आहे का काय? ऍप डेटा आहे ना त्याच्यासाठी ते हिडन असतं मे बी. व्ह्यू मध्ये त्यासाठी जाऊ. आपल्याला व्ह्यू मध्ये वरती हिडन फाइल्स टिक करायचं. ऍप डेटा लोकल त्याच्यानंतर पब PU कॅच आणि बिन त्याची URL कॉपी करा आता आणि सिस्टम एन्व्हायरमेंट मध्ये जा. सिस्टम एन्व्हायरमेंट पाथ आणि न्यू मध्ये ऍड करा. खाली पण ऍड करा आणि आय थिंक लागेल. इथं का? हा सिस्टम मध्ये पाथ ओके करा. ओके आता झालं. क्लोज करा. VS कोड पण क्लोज करा परत आणि परत हे करा. ओपन करा. हे नाही क्लोज करायचं ना का करू? करा आता झाले लॉग इन आपला. आता काय करू? ओपन करा परत VS कोड.
आणि परत ते टाकून बघा फ्लटर फायर कॉन्फिगर इथं क्लोज करा ते. बरोबर आहे का? हां. डू यू वॉन्ट ओव्हरराईट? येस करा. हां, जी आता क्रिएट केली आहे ती सिलेक्ट करा. एंटर करा. कुठं आहे एंटर देऊ का हां, फक्त? एंटर. अँड्रॉइड ना? अँड्रॉइड iOS ला अनसिलेक्ट करा. अनसिलेक्ट एंटर देऊन ना? एंटर नसेल अनसिलेक्ट बहुतेक. एंटर असेल बहुतेक. हां, यूज एंटर. आरो की स्पेस टू सिलेक्ट आहे. हां. मॅक अजून OS ला पण अनटिक करा. वेबला नको, वेबला टिकच राहू द्या. अजून हां, बस आता स्पेस द्या. स्पेस नाही, स्पेस दिल्याने हे होईल ना परत अनटिक वगैरे. हां, मग एंटर द्यावं सिलेक्ट लागेल. करायचं ना आपल्याला. वेब एंटर आणि द्यावं लागेल. अँड्रॉइड झालं. झालं ना सिलेक्ट वेब आणि अँड्रॉइड. ठीक, एंटर द्या. ठीक आहे, आता क्रोम मध्ये जाऊ, एकदा चेक करा झालंय का ते क्रोम. कसं करायचंय? नाही ते फायरबेस मध्ये चेक करा. प्रोजेक्ट ओव्हरव्ह्यू मध्ये जा. इथं का अँड्रॉइडला? रिफ्रेश करा, रिफ्रेश एकदा. हे का? आलं ना? हां, सिलेक्ट करा त्याला. कोणतं हे दोन आहे तर कोणतं करू? पहिलं वाला सेटिंग. सेटिंग मध्ये का? बरोबर. ठीक आहे. VS कोडला आहे आता. ह्याच्यातलं फायरबेस ऑप्शन डॉट डार्ट आहे ना, ते ओपन कर फाईल. हे का? हां. टर्मिनल क्लोज करा. हां. खाली स्क्रोल करा. एकच मिनिट. कंप्लेंट ऍप्लिकेशन. ठीक आहे, झालं इंटिग्रेट प्रॉपर. आता एक काम करायचं आपल्याला, अँड्रॉइड मध्ये जा. इथं का? हां, अँड्रॉइडच्या फोल्डर मध्ये हां. ऍप इथे इथे कुठं? ऍपचा फोल्डर आहे. हां. SRC हां. मेन हां. अँड्रॉइड मॅनिफेस्ट डॉट XML. ठीक आहे, आता एकच मिनिट थांबा. जे तुम्हाला मी कोड पाठवलाय ना, त्याच्यातली अँड्रॉइड मॅनिफेस्ट फाईल ओपन करता का? XML कोणता फाईल कोड? कोणता कोड? तुम्ही झिप वाला पाठवलाय तो वाला. अँड्रॉइड ॲप SRC मेन. ही वाली. याच्यात का VS कोड मध्ये ना? हां, ओपन झाले. ठीक आहे. जे यूज परमिशन आहेत ना सगळे, ते हे कॉपी वाले? करा सर. हां. ओके, इथपर्यंत कॉपी करा. ओके केले. आणि ते मॅनिफेस्ट मध्ये जावा, वरती Manifest ऍप्लिकेशनच्या मध्ये वरती पेस्ट करा. याच्यात नाही आहे, याच्यात ना आपल्या याच्यात. हां, कुठं? सेकंड लाईन मध्ये पेस्ट करा, इथं का? ऍप्लिकेशनच्या आधी, त्याच्या आधी. ओके, इथं हां. बरोबर.
सेव्ह करा आणि परत मॅनिफेस्टला दुसऱ्या ह्याच्यात. हा खाली आता? स्क्रोल करा. हा अजून ही जी आहे 43 लाईनची, 43 आणि 44 लाईनची हा कॉपी करा सगळी. 44 इथपर्यंत ते कमेंट आहे ना, नाही वरची पर्यंत सिलेक्ट करा. इथपर्यंत. हा ओके, केली कॉपी. पेस्ट करा तिथं खाली. इथं कुठे? खाली स्क्रोल करा. ऍक्टिव्हिटीच्या खाली, ऍक्टिव्हिटीच्या खाली. इथे. हा ओके. ठीक आहे. सेव्ह करा आणि परत या तिकडे हा खाली स्क्रोल करा. एवढंच आहे ना. ते कीच नाही का वरती घ्या. हा हे जे आहे 20 and 21 लाईन ही हे कॉपी करा. हा एवढं ना. इथे कुठे? कुठं होतं ते एकदा चेक करा परत. कुठं होतं ते? ऍप्लिकेशन आय लॉन्चरच्या खाली. इथे ना. हा ह्याच्यानंतर ठीक आहे. सेव्ह करा. झालं आपलं काम. ते दुसरं वाला क्लोज करून टाका. हा आता क्रोम मध्ये एपीआय की लागल त्यासाठी. आता गुगल साठी काय लागेल? एपीआय की लागल गुगल मॅप्सची तुमच्याकडून. मग आता? हा सांगतो ना मी. हा न्यू टॅब मध्ये जा. गुगल क्लाउड कन्सोल. ह्याच आयडीने ओपन करा सगळं. ओपन आहे ऑलरेडी. ठीक आहे. स्टार्ट कन्सोल मध्ये जाऊ. हो कन्सोल मध्ये. कन्सोल मध्ये की स्टार्ट व्हिडिओ. कन्सोल मध्ये जा. हा आता हा डॅशबोर्ड मध्ये जायचं. त्याच्यात एपीआय सर्व्हिसेस, एनेबल एपीआय सर्व्हिसेस, एनेबल एपीआय सर्व्हिसेस, इथं का? एनेबल. हा आता मॅप जावा. एकच मिनिट. मॅप एसडीके, मॅप्स एसडीके फॉर अँड्रॉइड हेच का? हा ते सिलेक्ट करा. ते पण हा एनेबल. अनेबल. हा नाही बॅक करा. ॲग्री नका करू. पेमेंटसाठी करा. बॅक करा परत. हा बॅक जावा परत. कन्सोल मध्ये जाऊन बघा परत. डॅशबोर्ड. त्याच्यात आता ते एनेबल झालं असेल. हा झालंय. मॅप एनेबल. जावा स्क्रिप्ट म्हणून एक आहे, ते एनेबल हे करायचं. वाला का? हा ह्याला पण तसंच सांगल. ते बॅक करा परत. आता डॅशबोर्डला आहे. क्रेडेन्शियल्स मध्ये जाऊ आता. एक मिनिट. कुठे? डॅशबोर्डला क्रेडेन्शियल्स कुठे? एनेबल्ड एपीआय कुठे गेली? कुठे गेलं ते काय माहिती. याच्यातच आहे ना एनेबल याच्यात. इथं गो टू एपीआय ओव्हरव्ह्यू मध्ये जाऊन.
हा खाली खाली इथं सेंटर मध्ये गो इथं टू एपीआय ओव्हरव्ह्यू खाली खाली इथं का क्रेडेन्शियल्स तिथं नाही क्रेडेन्शियल्स लेफ्ट साइडला क्रिएट क्रेडेन्शियल्स एपीआय की ती कॉपी करा आणि क्लोज करायला आणि ते एपीआय की 1 ओपन करा त्याला आता त्याच्यात खाली रिस्ट्रिक्टेड की सिलेक्ट करा सिलेक्ट एपीआय मॅप म्हणून एक असेल मॅप हे दोन्ही सिलेक्ट करा ओके आणि सेव्ह ठीक आहे आता जी एपीआय की कॉपी केली ती ना ते व्हीएस कोड मध्ये जाऊन तिकडे इथं की टाकलेली तिथं पेस्ट करा कुठे आहे इथं व्हॅल्यू व्हॅल्यू ही वाली हा ओके चालेल पेस्ट केली आहे का हो ठीक आहे मग आता रन करून बघा होईल वर्क चेक करत इथून नाही F5 मेन फाईल मध्ये जावा मेन 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 डॉट डॉट अँड्रॉइडचा फोल्डर क्लोज करा सगळं मेन डॉट डॉट इथून राईट साईडला सिलेक्ट करा रन विथ डिबगिंग राईट साईडला प्ले बटन आहे बघा रन विथ डिबगिंग विथआउट ते मॅपचं वेबला वर्क नाही करणं शक्यतो मोबाईल लागेल तुम्हाला इथं विंडोज सिलेक्टेड आहे क्रोम सिलेक्ट करायचे खाली राईट साईडला बॉटमला कुठे बॉटमला राईट साईडला क्रोम सिलेक्ट करा Run परत without- करू का हा वेळ लागेल का हा स्टार्टिंगला टाइम लागतो राईट क्लिक करा स्क्रीनवर आणि इन्स्पेक्ट करा खाली स्क्रोल करा इन्स्पेक्ट आणि इथं राईट साईडला बघा डिव्हाइसचा ऑप्शन आहे एलिमेंटच्या शेजारी कन्सोल आहे लेफ्ट साईडला कम्प्युटरचा आयकॉन आहे बघ ते आयकॉन आहे बघ कम्प्युटर त्याच्यावर क्लिक कर हा हा हे वाला क्लिक करा आता लॉग इन करून बघा नाही रजिस्टर करावं लागेल आधी हा, कोणाचं करू असं काही नाही कोणाचं करावं लागलं असं काही नाही असं काही नाही कुणाचं पण करा पाहिजे हे करू का क्लोज नाही थांबा राहू दे तसंच आता लॉग इन कर
पासवर्ड आणि हे नीट चेक करा प्रॉपर. तोच टाकलाय का? क्रेडेन्शियल करेक्ट. बरोबर आहे. ईमेल आयडी बरोबर आहे का? हो. फायरबेस मध्ये जाऊ. डेटाबेस मध्ये एकदा चेक कर. हा तिथे चेक करा एकदा काय टाकलं. ऑथेंटिकेशन मध्ये फायर स्टोअर मध्ये जा. फायर स्टोअर मध्ये बरोबर आहे सगळं. ईमेल आयडी चेक करा प्रॉपर. पासवर्ड तर नाही मिळणार आता. आता पासवर्ड तर करेक्ट होता. ईमेल आयडी व्हॅलिड आहे का? येस व्हॅलिड आहे ना. आणि फॉरवर्ड बघ. पासवर्ड क्लिक करा परत. एक मिनिट तुझा इथे ईमेल आयडी बघ काय आहे आणि तिथे बघ एकदा काय डेटाबेस मध्ये चेक कर काय रोहित 02032001 बरोबर. तिकडे जा एक हा. मिनिट डेटाबेस मध्ये. बरोबर आहे ना. ठीक. फॉरगॉट होतं का? हा होतं. एक मिनिट लगेच करतो. इनकॉग्निटो येतो. मेल चेक करा आता. याच्यावर क्लिक करू ना. हा न्यू पासवर्ड टाकायचं. चेक करा एकदा पासवर्ड काय. तिकडे जाऊन परत चेक करा. पासवर्ड चुकीचं होतं बहुतेक. आता फक्त एक काम करायचंय. फायरबेस मध्ये येऊन तुम्हाला जो एक ऍडमिन ठेवायचा आहे तर त्याचा रोल तुम्हाला चेंज करावा लागेल. आता जो युजर क्रिएट केला तुम्ही, आता समजा ह्याला ऍडमिन करायचं तुम्हाला, तिथं नाही डेटाबेस मध्येच. तर जो युजर आहे त्याचा रोल ऍज ऍडमिन ठेवायचा आहे तर ते इथं चेंज करायचं तुम्हाला रोल. कसं करायचं? रोलवर सिलेक्ट करा. कुठे आहे रोल? खाली खाली बघ. अरे फोन नंबरच्या खाली रोल आहे तिथे इथे, पेन्सिल इथे. क्लिक करा. तिथे त्याला आता फक्त युजरचा व्हॅल्यू admin. चेंज कर. व्हॅल्यूच्या जागेवर हा तिथे ऍडमिन कर तुझं. अपडेट. ऑल केस मध्येच ठेवायचं असं. हा कशामध्ये ठेवायचं? असंच ठेवायचं. याचं ओके. तू वेगळं केला तर ऍडमिन कन्सिडर नाही होणार का. ओके. अजून आता तिकडे आहे जिकडं रन झालं आपले ऍप्लिकेशन. त्याला लॉग आउट करा. आता परत लॉग इन करून बघा. कशाने? त्याच्यानेच का? हा रिस्टार्ट करा ऍप्लिकेशन परत. इथून क्लोज करू? नाही आपलं VS कोड मध्ये जा. VS कोड मध्ये इथं बघा रिफ्रेशचं बटन आहे सेंटरला. हे हा रिस्टार्ट. हा. या आता क्रोम मध्ये. हेच ना. हा इन्स्पेक्ट करायला मोबाईल. तिला वर्किंग पण एकदा सांगून द्या फक्त नेट. तिचं फक्त इन्स्टॉलेशन पूर्ण करून दिलंय. बस इन्स्टॉलेशन झालंय. आता फक्त ते बघून घ्यायचं नेट काय. आता हे ऍडमिन झालं परत. ओके. आणि ऐक ना, एकदा मोबाईल वर पण चेक करा सगळं फंक्शनॅलिटी वर्क होतं. Application तेच आहे ना? पेमेंट कम्प्लीट हा नवीन हेच आहे. आहे ऍप्लिकेशन.
पण मोबाईलवर चेक mobile- करायला लागेल कारण की फॉर्म ऍड करताय ना तुम्ही. एकदा मला ऍप्लिकेशनचं टाकतं का व्हॉट्सअपला? काय ऍप्लिकेशन टाका ना एकदा मला व्हॉट्सअपला. आता तूच नाही क्रिएट करते. हा हा हे बघ, मी काय सांगतोय, हे बघ हा. काय कर, तुझा फोन कनेक्ट कर. फोन कनेक्ट केल्यानंतर आहे ना काय कर, एक 2 ऑप्शन आहे. एक तर तुला डायरेक्ट दाखवायचंय ना तुम्ही कोडिंग केलेली आहे आणि हा. तुमच्या याच्यामधनं तुम्हाला जर ऍप रन करायचं तर फोन कनेक्ट करायचा एकदा. तुझा अँड्रॉइड आहे का? लॅपटॉपला कनेक्ट करायचं ना? लॅपटॉपला कनेक्ट कर. तुझ्या फोनचा USB डिबगिंग मोड जो आहे तो ऑन करायचा. 1 मिनिट थांब, मी माझी हे घेतो USB केबल. हा लगेच घे, लगेच चेक करून घे त्याचं. 1 मिनिट. ठीक आहे, मग सेटअप झालेलं आहे सगळं. अजून काय विचारायचंय का? बाकीचं कोणाला काय डाऊट आहे त्याला विचारून घ्या लगेच. आणि हा दुसरी गोष्ट आता एक अजून क्लिअर करून देतो मी. आता हे तुमचं सगळं सेटअप झालेलं आहे, याच्यानंतर तुम्ही कुठलीच कमांड वगैरे काहीच टाकायचं नाही. आता तुम्हाला काहीच हे नाही, तुमचा पुरापूर फक्त तुम्हाला जर रन करायचा आहे तर फक्त प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करायचा आणि जसं आता लास्टला रन केला सिम्पल असंच रन करायचा. बाकीचं तुम्ही नाही तर एक्स्ट्रा काहीतरी झालं आणि मग तुम्ही कमांड टाकता हे झालं, त्यांनी काय होऊन जाईल की याच्यातल्या ज्या फाईल्स वगैरे ते डिलीट होऊन जातील एखाद्या डायरेक्ट. असं मग ते डिलीट झालं तर परत क्रिएट करायला वेळ लागतो बरं का त्याला. मग त्याच्यामुळे कमांड वगैरे आता कुठलीच काहीच टाकायचं नाही. आता डायरेक्ट फक्त फोल्डर ओपन करायचं आणि सिम्पल. आणि आता याच्या याच्यात इन्स्टॉलेशन केलेलं आहे तर याच्या याच्यातच राहतं. दुसऱ्याच्या याच्यात तुम्ही करायला जाणार तर मग इकडचं पण सगळं सेटअप बिघडून जाईल. ऍट अ टाइम एकाकडेच इन्स्टॉलेशन राहू द्या, सिम्पल डायरेक्ट. ज्याचं लॅपटॉप आहे आता याच्या याच्यातच सगळ्यांनी कॉलेजमध्ये दाखवताना याच्याच लॅपटॉपवर दाखवा वगैरे सगळं. चेंजेस नका करत बसू. क्लिअर डायरेक्ट परत असं नका. हा नाही तुम्हाला परत उद्या म्हणणार की नाही रन नाही होते, असं नाही होते, तसं नाही होते. धीरज बोल ना. हा, इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. VS कोड हे ओपन कर ना. VS कोड कसं रन करायचं दाखवून दे त्यांना फक्त. हा ठीक आहे. फोन कनेक्ट केलाय तू? कनेक्ट केलाय मी, पण मग नोटिफिकेशन नाही येते मला काही कनेक्ट झालाय काय असं काही. मे बी तुझ्या USB केबलचा वगैरे इश्यू असेल काही. डेव्हलपर ऑप्शन ऑन करावा लागतो का? 1 मिनिट थांब. डेव्हलपर नाही, डिबगिंग मोड ऑन करायचा. आता मी एक तुला सांगतो थांब, 1 मिनिट याचं हे क्लोज करा हा इन्स्टन्स डायरेक्ट. म्हणजे ते जिथं रिफ्रेश केला ना त्याच्या शेजारी एक बटन, ते बटन यूज कर. हे का? हा यांनी क्लोज झाला. ठीक आहे, स्टॉप कर आता. आता इथं बघ तू क्रोम सिलेक्ट केला तर खाली बघ. हा जा 1 मिनिट. 1 मिनिट. हा तर इथं काय होतं, तिथं तुझं ऑप्शन येऊन जातं मोबाईलचं याच्यासाठी. 1 मिनिट मी तुला लगेच दाखवून देतो, माझ्या स्क्रीनवरती दाखवतो. तू स्क्रीन शेअर करतोय का? हा मी करतोय. स्क्रीन चेक करा एकदा माझी. जनरेट बिल्डचं ऑप्शनच आहे फक्त. वैभव त्यानंतर ही पण फ्लटर बिलची पण एक कमांड टाकून दे त्यांना. म्हणजे समजा जर फोन मध्ये जर डिबग मध्ये नसेल करायचं, डायरेक्ट त्यांना त्यांचा APK जनरेट करायचा शेअर करण्यासाठी ती कमांड फक्त टाकून दे. बिल्ड करायची का? हा बिल्डची टाकून दे त्यांना. ठीक आहे. एक मिनिट तू स्टॉप कर स्क्रीन शेअर. दिसते स्क्रीन? हा सगळ्यांना दिसते? ठीक आहे. हो हो. हा आता हे बघ, समजा तुमचं जो आता समजा जे काय असेल ऍप्लिकेशन ओके ते ओपन झालं. ओपन झाल्यानंतर आहे ना इथं जसं तू विंडोज हे तुझं विंडोजवर ना क्रोम केलं तर बरोबर. आता फोन काय करायचा, फोन कनेक्ट करायचा. फोन कनेक्ट केल्यानंतर काय करायचं, त्याचा USB डिबगिंग मोड ऑन करायचा. तो ऑन केल्यानंतर
आता इथं माझा फोन आहे, त्याचं पहिले क्रोम होतं, विंडोज होतं, इथं तुझं विंडोजच्या जागेवर माझं क्रोम आलं, एक एज आहे आणि इथे बघ माझं फोनचं नाव हे झालं, विजिबल झालं, बरोबर. मी याच्यावर क्लिक करणार, क्लिक झाल्यानंतर हे बघ इथं सिलेक्ट झालं पाहिजे रेडमी नोट 5 प्रो, माझं जो फोनचं नाव आहे ते, आणि सिम्पल परत इथं जायचं तुझं जे आहे ते, आणि रन विदाउट डिबगिंग जे काय आहे ते करून द्यायचं. आता माझा हा जो कोड आहे ऑलरेडी रनिंग मोड मध्ये आहे, त्याच्यामुळे तो दाखवतोय रन. ठीक आहे, सिम्पल. इथनं पण करू शकतो तुम्ही. हे झालंय बघ, आता तो रन होतोय कम्प्लीट. त्याला USB केबल लावली का? हा, USB केबल लावलेली मी. ठीक आहे, झालं. USB केबल प्रॉपर. फोन एकदा कनेक्ट झाला का फोन मध्ये तुझं डायरेक्ट नोटिफिकेशन येतं की आपलं जे USB फाईल ट्रान्सफर इज ऑन असं म्हणतं बघ, ते येत आहे तुझं हा. ऑप्शन. नाही येते. हा, म्हणजे मग तुझा USB केबलचा प्रॉब्लेम आहे, नाही तर मग फोनचा फोनचा वगैरे इश्यू आहे माझा, नथिंग फोनला इश्यू येतो. कदाचित ते चेक कर. कोणता ऐक फक्त ना, अँड्रॉइड, iOS होणार नाही. ओंकार हो ओंकार हो. हा, त्यांना ना ते डायरेक्ट रनचं नको दाखवू, एकदा फक्त बिल्ड कसं करायचं ना ते दाखवून दे. ते फोल्डर मध्ये जो ऍप जनरेट होईल ना तो शेअर करून हा, दे, ते डायरेक्ट ते इझी पडेल. ठीक आहे. हा ठीक आहे, पण त्यांना जर समजा एक्सटर्नलनी विचारलं दाखवा कोड वगैरे तरचा मी सिनेरिओ हा सांगतो. मग त्याच्यामुळे तो पण एक हे करून घ्या. आता याच्यासाठी ना याच्यामध्ये कमांड मध्ये आले का हे इथं, ही जी कमांड आहे ना फ्लटर बिल्ड एपीके, याच्यामध्ये स्क्रीन शेअर कर, मी तुला सांगतो कसं. ही कॉपी करून ठेवा कुठेतरी. एवढं सगळं कॉपी करून घेतो. दिसते का स्क्रीन? हा, दिसतीये. आता काय कर, ही कमांड लास्ट वाली कमांड घे. काहीच नको, रन नको करू, आता रन करायची गरज नाही. हे आले का? हा, ही कमांड, हे ऑलमोस्ट सगळ्या कमांड तुझ्याकडे सेव्ह ठेव. हा ठीक. ठीक आहे, आता ही पेस्ट कर, आता एंटर कर. आणि हा जो एपीके आता जनरेट होईल ना, हाच तुम्ही शेअर करा. परत परत बिल्ड पण नका करू, काहीच नका करू, म्हणजे काय होऊन जाईल, काही इश्यू होणारच नाही. म्हणजे जे समजा काही इश्यू, समजा काही करायला गेले चुकून, जर समजा एखादी चुकून कमांड वेगळी झाली आणि फाईल बिल डिलीट झाली तर ते इश्यू नाही होणार. त्यापेक्षा मग आता एकदा हा जनरेट झाला ना आता फायनल वाला, हाच तुम्ही सगळ्यांसोबत शेअर करा. फक्त राहील काय तुमचं ऍडमिन आहे की कोणाला ऍडमिन ठेवायचं, ते ऍडमिनचं जाऊन चेंज करायचं, आणि युजर कोणते कोणते ठेवायचे ते तुम्ही ठरवा. ठीक आहे. ठीक आहे. हा. आणि मी मोस्टली तर मी सजेस्ट करेन 3च युजर ठेवा आणि एकच कोणतरी ऍडमिन ठेवा. ऍडमिन कॉमन ठेवा. ऍडमिन म्हणजे 3-4 ऍडमिन नका ठेवू, एकच ऍडमिन ठेवा, म्हणजे सगळ्या गोष्टी जे करेल त्या ऍडमिनला जातील. ठीक आहे. हा, आणि ज्यावेळेस तुम्ही फायरबेसला इंटिग्रेट करताय, जे पण काय करताय, त्यावेळेस लक्षात ठेवा की जे तुमचं एपीके तो रनिंग मोड मध्ये नकोय. नाही तर मग ते काय होऊन जाईल की समजा तुम्ही एक करताना स्टार्टिंगला रजिस्टर केलं आणि इकडे जाऊन ऍडमिन चेंज केलं, पण ऍप तुमचं रन मध्ये, तर मग तो इनव्हॅलिडच दाखवेल तुम्हाला. त्याच्यासाठी एक तर कॅच क्लिअर करायचा ऍपचा, नाही तर मग ऍप जे आहे ना याच्यामधून काढून टाकायचं, नाही का. बरं. आणि कॅच मध्ये तुमचा डेटा स्टोअर राहतो, त्याच्यामुळे मग तो काय कन्सिडर करतो की नाही हा युजरच आहे, ऍडमिन कन्सिडर नाही होणार. किंवा ऍडमिन आहे आणि युजर केलं तर मग असं. कॅचे कुठून क्लिअर करायचा याच्यात? फोन मध्ये जाऊन, क्रोम मधून? फोन मध्ये आपण फोन मध्ये जाऊन जसं बाकीच्या ते ऍप, त्या ऍप्लिकेशनचा कॅच आहे ना? काय काय हा, ऍप्लिकेशनचा फोन कॅच आहे मध्ये ना? जाऊनच. हा, ओके. ऍपचा. हा, फक्त त्याचवर का, ठीक. नाही तर करशील तुझा फोनचा सगळा डेटा जाईल असं नको नाही नाही, करायला. सगळं फोनचा नाही करायचा, हो. फक्त ऍपचा जो आहे तुझा स्पेसिफिक हो. ऍपसाठी. ओके. हा, आता याला किती वेळ लागत? 1-2-4 मिनिटं. फर्स्ट टाइम आहे ना त्याच्यामुळे मग ते वेळच लागतो त्याला. हॅलो, ऐक ना ओंकार, हा हा. बोल धीरज. एक्सप्लेनेशनचं कसं करायचं आणि
एक्सप्लेनेशनचं आता हे फायरबेस इंटिग्रेशनचं तर हे सांगितलंय ना. आता ते दुसरी झालंय. गोष्ट ऍपचं जे समजा याच्यामध्ये डायरेक्ट सिम काय म्हणतोय बोल ना धीरज बोल ना. हा नाही बोल कंटिन्यू कर. म्हटलं याचं फायरबेसचं इंटिग्रेशन आता सांगितलेलं आहे हेच इम्पॉर्टंट होतं. आणि कोडचं जे समजा तर आता कोड मध्ये हे बघ समजा डायरेक्ट फोल्डरला नावच तसे दिलेले डायरेक्ट राउटरचं जे फोल्डर त्याच्यामध्ये राउटिंग केलेली म्हणजे एक पेज वरनं दुसऱ्या पेज वरती जाणं करता. टर्मिनल थोडं क्लोज कर रे म्हणजे असं डाऊन कर फक्त क्लोज नको करू फक्त हे कर खाली कर टर्मिनल. येत आणि साईडला क्लिक कर हा त्याचं काढ नसेल आता एक्सेप्ट दाब हा ठीक आहे. आता इथे जाय याच्यामध्ये जाय राउटर मध्ये जाय. हे बघ इथं लिब मध्ये बघ आपण लिबचं जे फोल्डर घेतलं सगळा कोड जो तुमचा आहे तो लिब मध्ये आपला जो पण काय आहे. त्यांनी जर विचारलं लिब काय कसं काय तर लिब मध्ये मेन कोड आहे त्याच्यामध्ये राउटर आहे. आता ऍप राउटर मध्ये जा तर ओपन ती हा त्यांनी जर विचारलं काय केलं तर त्यांना सांगायचं आम्ही ही राउटिंग यूज केलेली ऑटो राउटिंग. याच्यात ऑटो राउटिंग म्हणजे राउटिंग साठी जे काही केलेलं आहे सगळा कोड इथे राउटिंगचा ऑटो राउटिंग पेज आणि पेजचं नाव दिलेलं आहे बस. आणि इनिशियल ट्रू काय फक्त की हे पेज पहिलं आलं पाहिजे नाही का. ठीक आहे. ईशान तुला हे समजतंय पॉइंट का? राईट करून घ्या बस. हा बोल ना. येत आहे लक्षात. हे हा, राईट येत करून घे ईशान लक्षात दे. हे बघ ऍप राउटरची जी फाईल आहे त्याच्यामध्ये हे जे ह्या राउटिंगचा कोड आहे याच्यात तू सगळं राउटिंग केलेली आणि त्याच्यात इनिशियल ट्रू राईट केलंय म्हणजे पहिली स्क्रीन जी दिसणार तुझ्या फोनवरती म्हणजे नाही स्टार्टिंगला ऍप लोड होतो ना स्टार्टिंगला जे दिसतं ते इनिशियल ट्रू म्हणजे हे तुझं फर्स्ट आहे याला त्यामुळे ते इनिशियल ट्रू केलंय. तुझ्या गोष्टीला इनिशियल ट्रू करेल ना ते पेज तुझं पहिले दिसल. अच्छा ठीक आहे. हे राउटिंग साठी झालं. राउटिंगचं क्लोज करा आता तिथं दुसरीकडे. आता व्हॅलिडेशन म्हणजे काय तुझं ईमेल वगैरे आहे ना हा प्रॉपर पाहिजे हे गोष्टी पाहिजे हे व्हॅलिडेशन तू इथं केलेलं आहे. माझा आवाज येतोय का आवाज सुटतोय रे. नाही ठीक आहे. व्हॅलिडेशन मध्ये हे सगळं कंडिशन लावलेलं फक्त ईमेल कसा पाहिजे काय पाहिजे. आता हे लूपच्या कंडिशन हे तर तुम्हाला लगेच समजतील बघितल्या फक्त इफ एल्स लावलेलं बाकी काहीच यूज नाही केलेलं आपण. आणि हे फक्त फंक्शन जिथं लावायचं तिथे यूज केलेलं आहे फक्त इफ एल्स हे काय आहे असं फक्त एवढंच गोष्टी की हा रेजेक्स काय असतं की भो माझं व्हॅलिडेशन असं पाहिजे या गोष्टी रिक्वायर्ड आहे ह्या गोष्टी रिक्वायर्ड नाही असं एवढंच फक्त व्हॅलिडेशन मध्ये. म्हणजे तुझं ईमेलचं व्हॅलिडेशन येईल पासवर्डचं व्हॅलिडेशन येईल नेम आणि फोन नंबरचं येईल. ठीक आहे. हो ओके. आता हे मॉड्युल्स मध्ये बघ मॉड्युल्स खाली त्याच्यात मध्येच मॉड्युल्स म्हणून एक मॉड्युल्स वरती हा ठीक आहे. हा आता इथं तुझं काय मॉड्युल्स म्हणजे काय तू काय आपण काय स्क्रीन बनवलेलं आहे ना या स्क्रीनचा कोड पूर्ण याच्यामध्ये जा त्याच्यामध्ये ओपन कर. हा आता हा ठीक आहे. याच्यामध्ये बघ प्रत्येक गोष्टीचं हे आता पहिली स्क्रीन आहे ती ओपन कर समजा नाही ती नाही व्ह्यू मध्ये व्ह्यू मध्ये काय केलेलं आहे इथं सगळा तुझा जो स्क्रीनचा डेटा दिसतो म्हणजे तुझा युआय स्क्रीन जी आहे ना ती डिझाईन करताना आपण सगळं इथं केलेलं आहे युआयचं जे पण काय. आता ऍड कंप्लेंट व्ह्यू म्हणजे काय तर ऍड कंप्लेंट व्ह्यू त्याच्यात नावाचं म्हणजे काय करण्यासाठी कंप्लेंट जे आपण ऍड करणार ना त्यासाठी आम्ही हा कोड राईट केलेला आहे असं. आणि तुम्हाला मी गॅरंटेड शुअर सांगतो तुमचा जो एक्सटर्नल आहे ना त्याला फ्लटर माहित नाही त्याच्यामुळे तुम्ही काही जरी फेकले ह्या कोड बद्दल की हा सर इथं हे होतंय असं हे होतंय असं होतंय तसं होतंय तरी त्याला वाटेल की अरे हा असंच एक फॅक्ट सांगतो तुम्हाला डायरेक्ट. कारण की जे एक्सटर्नल येतात ते स्कूलवाले येतात आणि स्कूलवाल्यांना ह्या गोष्टीचं नॉलेज नसतं क्लिअर जे काय ते. आणि आपल्याकडे कोणते एक्सटर्नल येतात ते मला चांगलं माहिती त्याच्यामुळे त्याचं तर तुम्ही हेच करू नका. त्यामुळे तुम्ही याच्यात काही जरी फेकलं ना की हा याच्यामध्ये काय होतं काही नाही. आता ही स्क्रीन आहे व्ह्यू मध्ये काय म्हणजे की तुमचा पूर्ण युआयचा पार्ट होतो. त्यानंतर ब्लॉक आहे बघते ब्लॉक दिले ब्लॉक इव्हेंट स्टेट याच्यातच ऍड मध्येच. हा इथं काय केलेलं तुम्ही सगळं तुमचं एपीआयचं जे म्हणजे एपीआय म्हणजे जे तुम्ही डेटाबेस कनेक्ट केलेलं आहे सगळं त्यासाठी आपण सगळं कोड याच्यामध्ये राईट करतो. सगळा जो डेटाबेस सेव्ह वगैरे करण्याकरता घेणं फेच करणं वगैरे सगळ्या गोष्टी इव्हेंट वगैरे जे हँडल करतो आणि ते याच्यात करतोय ऍड याच्यामध्ये. सेम बाकीच्या पेज साठी सुद्धा
सगळीकडे सेम एकदम, काहीच विषय नाही त्याचा, सेम म्हणजे आहे. प्रत्येक पेजला हे जी पण पेजेस आपलं. हॅलो. वेगळे वेगळे आहेत. प्रत्येकाचे पेजेस वेगळे. म्हणजे जर समजा तुझं लॉग इनचं पेज आहे ना, लॉग इनचं पेजचं कोड आहे बघ, लॉग इन स्क्रीन दिलेली आहे. लॉग इनच्या स्क्रीनला एक व्ह्यू असतो. व्ह्यू मध्ये काय म्हणजे तुझं जे टेक्स्ट फील्ड दिसते, तुझं जे बटन दिसतंय, जे पण काय असेल ते व्ह्यू मध्ये येतं. व्ह्यूच्या फोल्डर मध्ये जी पण फाईल राहील त्याच्यात सगळं तुझं जे कंपोनंट दिसतंय ना ते त्याच्यात येईल. आणि ब्लॉकचं जे फोल्डर आहे समजा, त्याच्यात तू काय केलं, इंटिग्रेट केलेलं तुझ्या API ला बॅक एंड. अच्छा. आता बॅक एंड काय युज केलेलं आहे आपण, फायरबेस इंटिग्रेट केलेलं आहे आता, जे आता आपण इन्स्टॉलेशन केलं सगळं. आणि ते पण तुम्ही दाखवू शकता. तुमचं फायरबेस ओपन करायचं, एखादं रजिस्ट्रेशन करून दाखवायचं आणि तिथे जाऊन दाखवायचं की हे बाई हे रजिस्टर झालेलं आहे. सिम्पल. अच्छा. ठीक आहे. आता फायरबेस कसं इंटिग्रेट केलं तर ते त्याच्या स्टेप्स वगैरे जे ह्या कमांड वगैरे दाखवून देत त्यांना, हे कमांड रन करायच्या हे दिलेलं आहे त्यांना. म्हणा जास्त हे जर असेल ना त्यांना, ज्या जास्त काय बोलले त्यांना सांगा युट्यूबवर जसं दिलेलं होतं आम्ही त्या प्रमाणे सगळी इन्स्टॉलेशन वगैरे केलं. फायरबेस ऑप्शन होतं बघा, फायरबेस ऑप्शन पहिले त्याच्यात ते क्रिएट वगैरे झाले. आणि ही जी त्याच्या खाली सगळ्यात जी लास्टची फाईल आहे बघ, मेन डॉट डॉट, ती ओपन करायची. तुझा पूर्ण जो ऍप रन होणार आहे तो ह्या फाईल पासून रन होतो. पूर्ण ओके. ऍप जिथून पण रन होतो तो इथनं रन होता. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे सगळ्यात पहिले नाही का, फायरबेसचं इंटिग्रेशन दिलेलं बघ, फायरबेस डॉट इनिशियल ऍप. का बरं, कारण की ज्यावेळेस ऍप ओपन वगैरे होणार आहे, इनिशियलाइज कुठून होणार आहे, म्हणजे जो एक फायरबेस राहतो तो ट्रिगर कुठून होतो, इथून ट्रिगर होईल तुझा जो पण फायरबेस. ठीक आहे. स्क्रोल डाऊन कर त्याला, अजून स्क्रोल डाऊन कर स्क्रोल डाऊन. हा, इथे बघ बाकीचं पण दिलं बघ, राउटर कॉन्फिग आणि ऍप राउटर डॉट कॉन्फिग. का बरं दिलेलं आहे की जी पण राउटिंग येणार आहे, म्हणजे तुझं जे फर्स्ट पेज ओपन वगैरे होणार आहे ते सगळं इथनं ओपन होणार आहे. त्याच्यामुळे मेन डॉट मध्ये आपण काय करतो, याचं कोड, त्याच्यानंतर जे म्हणजे थीम वगैरे काय आहे किंवा जे काय आहे ते सगळं इनिशियलाइज कुठे करतो, इथं करतो तुझ्या ऍपचं जे पण काय ते. आणि तुझं जे ऍप जेव्हा तू स्टार्ट करणार आहे, जे पण रन करणार आहे ते रन कडून होणार, इथून होणार सगळं. अच्छा. ठीक आहे. अच्छा. ओके. ओके. आणि जे पण लायब्ररी, आता लायब्ररी त्यांनी विचारले की तुम्ही लायब्ररी काय काय युज केले, सगळे केलेले. स्क्रोल कर आता, YML फाईल होती बघा, आता आपण ती कॉपी पेस्ट केली तरी याला स्क्रोल कर, याला फोल्डर स्ट्रक्चरला स्क्रोल. YML म्हणजे YML लास्ट वाली, लास्ट सेकंड डायरेक्ट स्क्रोल कर, डायरेक्ट खाली. हा, YML फाईल डॉट YML पब्स, हा ती वाली. हा, याच्यात बघ डिपेंडन्सी बघ, या डिपेंडन्सी म्हणजे तुमच्या लायब्ररी, जसं पायथन वगैरे मध्ये आपण युज करतो ना, मॅटप्लॉट वगैरे, ह्या सगळ्या वरती बघ करतो बघ, इम्पोर्ट मॅटप्लॉट वगैरे, हे कसं आहे, या डिपेंडन्सी इथे टाकतो आपण याच्यात, जे पण ऍपसाठी जे पण काय सगळ्या गोष्टी. अच्छा. ठीक आहे. आणि याच्यात अजून एक फोल्डर राहिलेलं आहे ऍसेट म्हणून, हे बघ इथे खाली लास्टला ऍसेट दिलेले बघ. हा हा. आता तुझे जे इमेजेस वगैरे राहतात बघ, म्हणजे ऍपचे इमेजेस, लोगो वगैरे जे काय असतात ते कुठे टाकतो, तो आपण ऍसेटच्या फोल्डर मध्ये टाकतो. लिपच्या वरती एक ऍसेट फोल्डर टाकले आपण त्याच्यामध्ये, आणि त्याचा पाथ कुठे सेट केला, इथं सेट केलेला आहे. याच्यात ऍसेटचं फोल्डरच नाही टाकलेलं माझ्यामध्ये. ऍसेटचं फोटो नाही टाकलेला. हा, याच्यात ऍसेटचं फोल्डर टाक, तो पाथ येऊन राहिलेला आहे, ते चुकीच्या याच्यामध्ये टाकलं तुम्ही ऍसेटचं फोल्डर. आता थांब एक मिनिट, थांब बरं, एवढं होते बिल्ड होते, थांब आता एक मिनिट, ते परत फ्लटर क्लीन वगैरे सगळं करून परत फ्लटर लागेल. 1-2 मिनिटं येतो का, मला इथं वॉशरूमला जायचं तर. हा, जाऊन ये काय अडचण नाही, हो. निवांत जाऊन ये, काय अडचण नाही. हॅलो. ईशान बोल. मला एक डाऊट आहे. हा, बोल ना. आता एक्सटर्नल किंवा आपले गाईड जे असतात ते ऍज युजल क्वेश्चन विचारतात की तुम्ही फायरबेस का बरं यूज केलं, तर काय आन्सर द्यायचं? त्यांना सांगायचं की ऍक्च्युअल जे एपीआय आहे ते इंटिग्रेट करायला आहे ना, एक बॅकएंड लागतो कुठल्या पण गोष्टीचं, किंवा मग जे गोष्ट आहे ते लागतील. दुसरी गोष्ट, त्याला डिप्लॉय जे करतो ना आपण, डिप्लॉय करायला फ्री सोर्स नाहीये कुठेच. आणि त्यांना ना जे फ्री सोर्स पण आहे त्याला लिमिट आहे कुठली पण गोष्ट. अच्छा. तर मग आम्हाला आता हे ते नव्हतं, तर मग आम्ही युट्यूबवर वगैरे इकडे तिकडे सर्च केलं, हे सगळ्या गोष्टी सर्च केल्या,
तर फ्लटरला इझिली इंटिग्रेट करण्यासाठी तर एकच गोष्ट होती बॅक एंड म्हणून, तर ते होतं फायरबेस. फायरबेस. जेवढे पण आम्ही जे सर्च केलं किंवा जे युट्यूबवर व्हिडिओ बघितला किंवा गुगलवरती जेवढं पण काही गोष्टी होत्या ना, त्याच्यावर सगळ्यांनी एक सजेस्ट केलं की एपीआय इंटिग्रेशन करायचं असेल तर तुम्ही Node.js वगैरे हे जे गोष्टी आहे ज्याच्यामध्ये म्हणजे त्याला पण बॅक एंड फायरबेस, जसं आपण फायरबेस यूज केलं ना तसं त्याचा पण एक प्रत्येकाचा डेटाबेस असतो. तो जो डेटाबेस आहे तो असतो पेड, तो आपल्याला फ्री यूज नाही करता येत कुठंच. अच्छा. आणि फायरबेस इंटिग्रेशन कसं आहे, हे आपण एक लिमिट पर्यंत फ्रीली यूज करू शकतो. अच्छा. अच्छा. त्याच्यामुळे मग याला जे ऍपसाठी होतं तर ते आम्ही यासाठी यूज केलं. सिम्पल त्यांना एवढं सांगायचं की बाकीचं आम्ही रिसर्च वगैरे केलं तर बाकीचे जे जेवढे होते ते फायरबेस फ्लटरसाठी डिफिकल्ट होते. ॲज आम्ही स्टुडंट आहे तेवढं इंटिग्रेट वगैरे करायला. तर मग जेवढं आम्ही युट्यूबवर वगैरे बघितलं त्यांनी सगळ्यांनी सजेस्ट केलं की, किंवा मग गुगलवर पण जेवढं बघितलं ChatGPT केलं तर त्यांनी सगळ्यांनी एकच सांगितलं फायरबेस इंटिग्रेट करू शकतो. अच्छा. अच्छा. रॅम काय तुझ्या याची लॅपटॉपची रॅम काय रे? 8 GB असेल आय थिंक रोहितचं. आणि काय SSD का हार्ड डिस्क आहे? ते आता त्याला माहिती, तो आता वॉशरूमला गेलाय ना. बरं ठीक. तुम्ही राहायला रूम वरच आहे का कसं आहे काय? मी आता ऍक्च्युअली घरी आलेलो आहे. तुम्हाला एवढं लवकर कसं काय जाग आली रे प्रोजेक्टची? ऍक्च्युअली आता ते सिनियर्स लोकांनी थोडं समजून सांगितलं आम्हाला. शुक्ला सर काहीच बोलले नाही तुम्हाला? शुक्ला सरांनी म्हणजे आमच्यावर एक म्हणजे शुक्ला सरांनी एवढं हे नाही केलं बा. म्हणजे आता जसे बाकी टीचर जे असतात ना की मागे लागून हे करतात तसंच सरांनी नाही केलं. सरांचं कसं असतं, सरांना ट्रस्ट असतो. म्हणजे आता 3rd इयरचा प्रोजेक्ट माझ्याकडे त्यांच्याकडे होता, 4th इयरचा माझ्याकडे प्रज्ञा आमकडे होता. सर काही नाही, सरांना असं वाटतं की ठीक आहे मुलं करून घेतात किंवा ट्रस्ट होता सर. पण मग असं जर त्यांनी जर बघितलं ना लास्टला तर मग डायरेक्ट मग ते पळवता मग डायरेक्ट काही घेणं देणं नाही त्यांना. नाही तसे बोलले होते सर आम्हाला. सरांचं काम काय राहतं की दिवाळीनंतर तुम्हाला लास्ट मंथ मध्ये फक्त फीडबॅक घेणं वगैरे. अच्छा. हॅलो, विजय काय बोल रोहित? आलो मी. काय करायचंय का? नाही तुझं हे किती म्हटलं, रॅम वगैरे किती आहे लॅपटॉपची? माझी 16 GB 24 GB आहे रॅम. हा. आणि SSD का हार्ड डिस्क? SSD ना. ठीक. का बरं? नाही ते बिल्ड व्हायला टाइम घेतला तर म्हणून मग असं. आणि काय गेमिंग आहे का कसं लॅपटॉप? साधा आहे? गेमिंग आहे ना. अच्छा ठीक आहे. गेट पॅकेज काय? काय काय? गेट पॅकेज आवाज नाही येत तुझं. येतोय का? हा बोल आता. ईशानला सगळं समजवलंय ना? हा सांगितलं त्याला. हा सांगितलं त्याने. ईशान समजलं का? समजलं का? हा समजलं. ठीक आहे. मला क्लिअर सांगतो, हे बघ एक्सटर्नलला काहीच माहित नसतं. तो फक्त त्याला थोडंफार नॉलेज असतं थेरोटिकल, जे पण एक्सटर्नल राहतात. तुम्ही फक्त बोली वचन मारायची, जेवढं तुम्हाला जास्त त्याला फिरवता येईल ना तेवढं फिरवता. आणि एवढंच पाहिजे तुम्ही ते 3 किंवा 4 जण आहे ग्रुपमध्ये, तर त्यांनी एक जे उत्तर राहील ना, एक जर बोललं ना तर ही लेफ्ट आहे तर सगळ्यांनी बोललंच पाहिजे ही लेफ्टच आहे. आणि का बरं लेफ्ट केली तर त्याला असं बोलत, ते चुकीचं जरी असलं तरी तुम्ही त्याला पटवून द्यायचं की ही लेफ्टच आहे तर लेफ्टच आहे.
राईट जरी असली तो पण म्हणला पाहिजे की हा भाऊ ही लेफ्टच आहे. अच्छा. तुम्ही जेवढं जास्त म्हणजे कोणी असो म्हणजे आता लाईक आम्ही कंपनीत जरी असलो ना, कंपनीत जो ऍक्च्युअल प्रोजेक्ट तो किंवा तुमचं जे काय समजा जे सगळ्या गोष्टी काय ते सगळं सेमच असतं. आपण बोलतो ना तेच क्लायंट ऐकतो. त्याच्यामुळे तो एक्सटर्नल ऐकून घेतो कारण की त्याला त्याच्यातलं नॉलेज नाही एक्सटर्नल. अच्छा. फेल झाली. वैभव याचा इश्यू आहे एसडीकेचा. हा बिल्ड ग्रेडर मध्ये जाऊन होतं. याच्यामध्ये जाय बिल्ड मध्ये जा रे. फोल्डर अँड्रॉइड बिल्ड मध्ये. नाही सॉरी अँड्रॉइड बिल्ड वरती अँड्रॉइड ऍप ऍपचा फोल्डर हे का? खाली स्क्रोल करा. हा याच फोल्डर मध्ये ह्याचे हे का? आता ओपन केलं ना. हा हेच राईट साइडला ओपन झालं. स्क्रोल कर फक्त खाली. फोल्डर स्क्रोल कर. फोल्डर मधलं जी फाईल ओपन झाली ती स्क्रोल कर. फाईल ही ओपन वाली? झाली. ही स्क्रोल कर वाली? फक्त फाईल आता. हा हळूहळू कर फक्त. मिनिमम एचटीके एसडीके चेंज केलाय का भाई? नाही. तिथे 2 सेटिंग आहेत काहीतरी. एकच मिनिट चेक. हा मिनिमम एचटीके वर्जन आहे ना त्या शेजारी फ्लटर डॉट मिनिमम एचटीके ते रिमूव्ह करा. कुठला? 51 लाईन. वरती स्क्रोल 51 लाईन. 51. हे मिनिमम एचडीके फ्लटर डॉट फ्लटर पासून जे आहे ना ते कट करा. हे आलं? फ्लटर पण रिमूव्ह करा. त्याच्या इथं 26 टाका. सेव्ह करा. ओके. आणि झालं. वरती स्क्रोल करा. करा ना स्क्रोल. एक मिनिट. आता कंपाईल एचडीके सेम इथंच हे बघ. तिथं 24 टाका. 24 नाही 34 एनएचटीके आणि हे एक कमांड आहे. हे टाका एक नेक्स्ट लाईन मध्ये एनडीके व्हर्जनच्या नंतर 32 च्या लाईन मीट वर पाठवले. हे का? ठीक टाकलं. सेव्ह कर. ओके. आता ठीक आहे. बाकी क्लोज करा ते आता. हे ना? हे कर एकदा फ्लटर क्लीन कर आणि फ्लटर पबगेट कर एकदा. हे पण क्लोज करू का? हा तो टॅब क्लोज सगळं कर. क्लोज करा आणि टर्मिनल ओपन राहू दे. एक करू का डिलीट? केलं चाल? काय टाक. न्यू टर्मिनल करू. आता फ्लटर पबगेट कर. फ्लटर पबगेट स्पेस फ्लटर पबगेटच्या मध्ये आता आता काय? ठीक आहे. हे कर करा एकदा बिल्ड मार.
तेजस कुठे गेलाय रे ईशान? अरे तो पण घरी गेलाय. मग तो मिटला नाही म्हणून मग आता प्रॉब्लेम होईल ना. त्याला कॉल केला मी पण स्विच ऑफ आहे त्याचा फोन. मग आता त्याला आता तुम्ही सगळं एक्सप्लेन करून द्या. ठीक आहे. चालेल ना, आम्ही दोघं मिळून करतो एक्सप्लेन त्याला. ठीक आहे. आणि तो व्हिडिओ वगैरे पण आहे तो धीरज कडनं वगैरे काय तो घेऊन टाका, काय अडचण नाही. फक्त आता सेम दुसऱ्याच्या लॅपटॉप मध्ये इन्स्टॉलेशन ना करायला तुम्ही, नाही तर काय हाय ते पण बंद पडून देतो. कारण की याचा ऍक्सेस असतो याला त्याला द्यायला. झालंय. ओके, आता आहे ना तो 5 जो आहे बघ, ज्या याच्यामध्ये फोल्डर मध्ये जा तुझ्या. नाही 10 नाही थांब. जिथं आपण ऍप ओपन केलेलं आहे आपलं क्लोन केलं त्या तिथं. तिथं आपण हे केलं होतं. नाही याच्यात नाही केलेलं. बॅक जा. एक काम करा, VS कोड मध्ये आहे. इथं ऍप डॉट रिलीज APK आहे ना. नाही इथे लेफ्ट साईडला ऍप डॉट रिलीज राईट क्लिक करा त्याच्यावर. रिलीव्ह इन फाईल एक्सप्लोरर. हा जो वरचा जो ऍप आहे कॉफी कर आणि ग्रुपवर शेअर करून दे. काय तुमच्या का? तुला जिथं आता तुझं तुमच्या ग्रुपवर तू आता, आणि आता हाच सगळ्यांना शेअर करायचं जे काय ते. ठीक आहे. ओके. ठीक आहे चालेल. मग काय असेल तर सांगा मग. तसं इन्स्टॉल करून घ्या ऍप, बघा काय ते. आता जुने क्रेडेन्शियल गेले बरं का. हा धीरज. वैभव, काही डाऊट्स वगैरे आहे का अजून? सॉरी, ईशान, रोहित. अजून तरी नाहीये. नाही, काही डाऊट्स नाही सध्या. मी रेकॉर्डिंग आहे ना शेअर करतो, ती स्टडी करा. गुगल ड्राईव्हला टाकणार की कशी शेअर करणार? गुगल ड्राईव्हला शेअर करतो. ओके. चालेल ओमकार, थँक्यू. अँड वैभव ओके. ऑल्सो. वेलकम गाईस. ठीक आहे. थँक्यू. ओके, काय असेल तर तसं मग कळवा फक्त. पण मग फक्त ओके. चेंजेस वगैरे तुम्ही नका करू, म्हणजे इश्यू काही येणारच नाही. बाकी काही असेल ठीक आहे, समजा थोडं एक्सप्लेन वगैरे तर मग तसं सांगा, मग थोडंफार सांगून देईल मी तर. ते आम्हाला ऐका ना, हा तुम्ही अल्गोरिदम्स कोणचे यूज केले, मेथडॉलॉजीज कोणचे यूज केले ते सांगा ना फक्त. तुम्ही कोणते टाकले पेपर मध्ये? कारण आम्हाला ते पेपर मध्ये ना आम्हाला टाकायचं आहे, त्याच्यामुळं. पेपर मध्ये तुम्ही कुठला टाकला ना, काय येलो जरी टाकला तरी चालेल. मोस्टली तर येलोच यूज केलेला आहे असं धरून चालेल. 1 मिनिट उघड ना पेपर. याच्यात उघडू का ओव्हरलिफ मध्ये? हा, कुठे बी उघड. PDF ओव्हरलेपच मध्ये उघड.
बाई डिप्लॉयमेंट मेंटेनन्स पण काहीतरी टाकायचं आहे. त्याच्यानंतर रिझल्ट मध्ये काहीतरी ते होऊन जाईल. रिझल्ट मध्ये तुमचं अॅक्युरेसी वगैरे येईल हो. मे बी, काय त्यानंतर त्याचे टेस्ट केसेस सगळ्या या गोष्टी आहेत. हे अल्गोरिदम्स ते टाकायचे आम्हाला. आता अल्गोरिदम मध्ये काय कर मॉड्यूल्स की मॉड्यूल्स म्हणजे जे आपले हे कोणते आपले आता जे तुला फोल्डर स्ट्रक्चर दिसतंय ना, हा हा त्यानुसार मॉड्यूल टाकून दे सगळे. हेच का आहे लॉग इन आहे. आपले. हा, मॉड्यूल्स मध्ये काय काय येतं मग तुझं लॉग इन आलं. नाही लीप मध्ये मॉड्यूल्स मॉड्यूल्स लीप निघालं मॉड्यूल्स. हे अरे का? ऍड कंप्लेंट आहे, फॉरगेट पासवर्डचं आहे, होम स्क्रीनचं आहे, लॉग इन स्क्रीनचं आहे, रजिस्टर स्क्रीन आहे आणि स्प्लॅश स्क्रीन काय नाही. स्प्लॅश स्क्रीन फक्त ते लाईक ते लोडिंग जो व्ह्यू राहतो तो राहतो. त्याच्यामध्ये तू काय फॉरगेट पासवर्ड काय होतं ते फंक्शनॅलिटी राईट करायचं. मॉड्यूलचं ठीक एवढंच असतं की मॉड्यूल काय आणि त्याची फंक्शनॅलिटी काय तेवढं एक्सप्लेन करायचं आणि ते लागलं तर थोडंसं डीप मध्ये एक्सप्लेन करायचं, एवढंच करायचं. अल्गोरिदम आणि अल्गोरिदम मध्ये काय कर की अल्गोरिदम मध्ये आहे ना, आता येलो अल्गोरिदम वगैरे जे आहे ना ते स्टडी कर. सगळ्यात पहिले काय, तू अल्गोरिदम कोणता जरी टाकला ना काहीच प्रॉब्लेम नाही. सगळ्यांच्या फंक्शनॅलिटी जवळपास आहे ना सेम राहता, फक्त अॅक्युरेसी वगैरे बाकीच्या गोष्टी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जो सोपा जाईल ना एक्सप्लेन करायला तो टाकून द्या. एवढं ते एक्सटर्नल काय तुम्हाला बॅक एंडिंग पाहणार नाही. तुम्ही आम्हाला फक्त आहे ना एक वर्ड मध्ये सांगून द्या ना कोणते टाकायचे, आम्ही टाकून देतो बस. वैभव सर काय करायचं अल्गोरिदमचं? ते सीएनएनच टाकलं, फक्त तेच यूज केलेलं. बाकी तेच केलं ना, मग ठीक आहे सीएनएनच राहू दे मग. ठीक आहे चल. ठीक आहे, ओके. हा, त्याच्यामुळे अल्गोरिदमचं काय फक्त डीप मध्ये थोडं एक्सप्लेन कर आणि ज्यावेळेस तुम्हाला एक्सटर्नल विचारतो ना तुम्हाला एक एक गोष्ट सीएनएन कसं वर्क होतं आणि हे फक्त एकदा स्टडी करून घे, म्हणजे कसं तुम्हाला एक्सप्लेन करायला इझी जाईल तो. ठीक आहे चालेल. ओके. अजून काही? हॅलो, हा फायरबेस टाकावं लागेल. आपलं मॉडेलची अॅक्युरेसी कशी ड्रॉ करायची, काही आहे म्हणजे काही सांगता येईल का शॉर्ट मध्ये? आता आपण तर काही नाही सर, तुम्हाला ते ग्राफ काढता येईल का वैभव सर? काय म्हणाले? त्यांना आहे ना अॅक्युरेसीचा ग्राफ लागतोय नाही का, आम्ही टेस्ट केलं तर अॅक्युरेसी एवढी येते ती 80 येते तशी येते. हा ते बघावं लागेल, कारण की ज्याने केलेलं आहे तो आता नाही सध्या. हा तेच ना, त्याच्यामुळे ऐक ना ईशान, हा बोल ना. गुगल बिगल वर नाही ना याच्यावर ना डायरेक्ट बघ कुठं जर असेल ना तर एखाद्या डायरेक्ट उचलून घे की एवढी एवढी अॅक्युरेसी होती. हे बघ पण मी तुला क्लिअर सांगतो, 100% अॅक्युरेसी दाखवू नको, 80% पण दाखवू नको. अॅक्युरेसी किती दाखवू मी तुला दाखवतो. 68% पासून 73% मध्ये ह्या रेंज मध्ये अॅक्युरेसी दाखव. अच्छा. एकाची पॉईंट नाही का, असं एकाची दाखवलं 69 पॉईंट समथिंग हे आला, हा त्याचा ग्राफ होता अॅक्युरेसी वगैरे आम्ही केलं असं तसं केलं. हा. आणि त्यांना सांग, जर त्यांनी विचारून कसं तर त्यांना सांगायचं की मॉडेल जेव्हा आम्ही इमेज फीड करत होतो ना, आता ते तेजसला माहिती, त्यांनी समजा ते केलेलं आहे ना, तर तेजसला म्हणा तू जे केलेलं होतं ना तेच एक्सप्लेन जरी केलं ना तर त्यांना काय कळणार नाही की कुठं काय केलं. तरी मग त्याच्यात नाही का, तेजसने जे ट्रेन करत होता किंवा जे काही करत होता त्याच्याकडे जे इमेजेस वगैरे होता तर त्याच्यावरच त्यांना सांग की आम्ही हे असं केलं. मग तेजसनी काय काय फॉलो केलं आणि तेच इकडे फक्त भरून द्यायचं की आम्ही हे केलं. लास्टला अशी लिंक भेटली आणि तीच आम्ही इकडे युज केली प्रोजेक्ट मध्ये. सिम्पल. ओके. ठीक आहे मग चला. हा चालेल, बस एवढेच होते डाऊट. ओके. हा ठीक आहे चालेल. थँक्यू. ओके.